नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक सोपी आणि साधी अशी रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करते. आज की नाही मुगाच्या डाळीची खिचडी मी कशी बनवते ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे की नाही सगळ्यात पहिल्यांदा तुपामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच की नाही उभा बारीक चिरलेला कांदा, त्याच्यामध्येच टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून छान नरम होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे. आणि ही जी खिचडी आहे ती अधूनमधून मी बनवत असते आणि अतिशय सोपी अशी पद्धत आहे. तर ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ जे आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये की नाही गरम कडकडीत पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण जेवढं भाताला पाणी लावतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ही खिचडी जी आहे की नाही ती छान अशी नरम होते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या ह्या खिचडीला द्यायचे. खूप म्हणजे खूपच चविष्ट अशी खिचडी बनते आणि मी ह्याच पद्धतीने बनवते. खरं तर ही जी खिचडी आहे की नाही त्याच्यासाठी निमित्तच लागतं नेहमी बनवायला, की जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा मग कोणाचा तरी एखाद्याचा उपवास असेल घरामध्ये, तर ही खिचडी बनवली जाते. पण आमच्याकडे असं नाही. ही खिचडी सगळ्यात जास्त आवडते सगळ्यांनाच. त्याच्यामुळे अधूनमधून माझ्याकडे ही खिचडी बनवली जाते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.